हाय एव्हरीवन, वेलकम टू स्नेहास क्लासेस. आज आपण शिकणार आहोत 10th क्लासचं 3rd चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. तर सर्वप्रथम मला सांगा की केमिकल रिॲक्शन म्हणजे काय. केमिकल रिॲक्शन आणि फिजिकल रिॲक्शन बघा. चला तर आपण बघूयात. सगळ्यात पहिले केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, अशी रिॲक्शन की त्याच्यामध्ये इंटरनली काहीतरी चेंज होणार. सपोज डायजेशन जेव्हा आपण जेवण करतो, काहीतरी खातो, तेव्हा डायजेशन होते म्हणजे काही ना काही पोटामध्ये रिॲक्शन होत आहे ना, त्याला काय म्हणू आपण, केमिकल रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं आहे मिल्कपासून तुम्ही दही खाल्लेलं आहे, ठीक आहे. तर तुम्ही असा विचार केला कधी की दही कसं बनत असेल, ठीक आहे. मिल्कपासून दही बनणे हे पण काय केमिकल रिॲक्शन आहे का. मग मिल्कमध्ये काय राहतो, लॅक्टोज, आणि लॅक्टोजचं कन्व्हर्शन कशामध्ये होते, लॅक्टिक ॲसिडमध्ये. कशाच्या थ्रू, त्याच्यामध्ये एक बॅक्टेरिया असतो, ठीक आहे. त्याचं नाव काय, लॅक्टोबॅसिलस. हा त्याच्यामध्ये एक बॅक्टेरिया असतो, म्हणून त्याचं कन्व्हर्शन मिल्क टू दह्यामध्ये होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिकल रिॲक्शन म्हणजे काय, तुम्ही बर्फ बघितलं सर्वांनी, ठीक आहे. बर्फमध्ये काय, आपण त्याला थोडंसं बर्फ जर बाहेर काढला, ठीक आहे, बाहेर काढल्यानंतर काही त्याच्यामध्ये चेंजेस दिसतात. जसं 5-10 मिनिट जर आपण टेबलवर ठेवला तर ॲटोमॅटिक काय करतो, त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. त्याला काय आपण फिजिकल रिॲक्शन. बघा, त्याच्यामध्ये काहीतरी शेप काहीतरी चेंज होतो ना. जसं आता एक बर्फचा आपण क्यूब ठेवल्यानंतर आता जर आपण रूम टेम्परेचरवर ठेवला तर ॲटोमॅटिकली त्याचं सगळं काही जे स्ट्रक्चर आहे, छान असा क्यूब असतो, त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होऊन होतं ना. त्याच्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, मेल्टिंग म्हणतो. मग याच्यामध्ये काय होतं, फिजिकल रिॲक्शनमध्ये काही ना काही त्याचा चेंज होतो म्हणते, शेप साईज चेंज होतो म्हणते. ते कशामध्ये पण होऊ शकतो, सॉलिड होऊ शकतो, गॅसेस होऊ शकतो, किंवा लिक्विडमध्ये पण होऊ शकतो. आता क्यूबचं जर एक्झाम्पल घेतलं, आईस क्यूबचं, तर हा काय आहे, एक क्यूब आहे, सॉलिड पार्ट आहे. त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, लिक्विडमध्ये. आपण गॅसमध्ये पण होत असेल पण आपल्याला ते दिसत नाही, ठीक आहे. एवढं समजलं. केमिकल रिॲक्शन हे आपल्याला दिसणार नाही पण होणार. जशी डायजेशन आपल्याला दिसतंय, आपण डायजेशन होतं, डायजेस्ट झाला म्हणतो ना आपण, फूड जेवण केल्यानंतर डायजेस्ट झालंय बा, तर ते डायजेशन. आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेतलं तर मिल्क आणि मिल्कचं कसं कन्व्हर्शन होतं दूध याच्यामध्ये, आपल्या दह्यामध्ये, तर ते लॅक्टोज बॅसिलस नावाचा एक बॅक्टेरिया असतो, त्याच्यामधून आपण हा दही तयार करू शकतो. आणि फिजिकल रिॲक्शन म्हणजे आपण जे काही आहे रूम टेम्परेचर ठेवल्यानंतर जेवढे काही रिॲक्शन होणार ते फिजिकल रिॲक्शनमध्ये होणार. एवढं समजलं. चलो नेक्स्ट बघू. हाऊ टू राईट अ केमिकल इक्वेशन, ठीक आहे. आपण केमिकल इक्वेशन कसं राईट करू बघा. सगळ्यात पहिले मला एक सांगा की रिॲक्टंट म्हणजे काय आणि प्रोडक्ट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. बघा, रिॲक्टंट म्हणजे काय की ज्याच्यावर आपण काहीतरी आपण घेतलेलं आहे रिॲक्शन करण्यासाठी, त्याला आपण काय म्हणू, रिॲक्टंट. आणि त्या रिॲक्टंटमध्ये काही ना काही चेंज होणार, चेंज होऊन एक कन्व्हर्शन होणार, म्हणजे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, प्रोडक्टमध्ये. त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणू, आपण प्रोडक्ट, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा, एक सिम्पल अशी रिॲक्शन आहे की कॉपर सल्फेट प्लस झिंक, ठीक आहे. कॉपर सल्फेट प्लस झिंक, त्याचं कन्व्हर्शन कोणात होणार, झिंक सल्फेटमध्ये. आणि बाहेर का निघणार, कॉपर निघणार. हे कसं तयार झालं, ही रिॲक्शन झाली आहे, एक केमिकल रिॲक्शन झाली आहे. बघा दिसतंय, बघा हे काय, कॉपर सल्फेट प्लस झिंक, ठीक आहे. कॉपर सल्फेट प्लस झिंक, आणि झिंकचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, याच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन झालेली आहे, ठीक आहे. कॉपर सल्फेट याची आणि याची दोघांची रिॲक्शन होऊन आपल्याला काय मिळालेलं आहे, झिंक सल्फेट, ठीक आहे. झिंक सल्फेट प्लस कॉपर हा बाहेर निघाला. बघा ही रिॲक्शन कशी केली असेल, ठीक आहे. कॉपर सल्फेट काय आहे, एक सॉलिड असेल, ठीक आहे, एक पावडरी फॉर्म असेल, ठीक आहे. आणि ॲक्विस का बरं लिहिलं, वॉटरमध्ये जे डिझॉल्व केलं बा आपण, त्याच्यामध्ये वॉटरमध्ये टाकून आपण बिकरमध्ये घेतलं, ठीक आहे. बिकरमध्ये आपण काय घेतलं, कॉपर सल्फेट टाकलं, ठीक आहे. कॉपर सल्फेट टाकल्यानंतर हे पावडरी फॉर्म आहे, टाकलं, वॉटर घेतलं, कॉपर सल्फेट टाकलं, आणि त्याच्यामध्ये ॲड काय केलं आपण, झिंक, ठीक आहे. हे दोघाला मिक्सअप केलं, ठीक आहे. मिक्सअप केल्यानंतर काय केलं आपण, खालून थोडी हीट दिली. बघा हीट दिसते आपल्याला, हीट बाहेर निघाली म्हणते. आपण मिक्स केल्यानंतर काय केलं की एखादमत काहीतरी असं वाफ किंवा गरम असं निघालेलं असेल त्याच्यामधून, ठीक आहे. तर मग काय झालं, तिथे काहीतरी रिॲक्शन फॉर्म झाली. मग रिॲक्शन कशी फॉर्म झाली असेल, आता दोन्ही मिक्सअप केले आपण, हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड, हे दोघे मिक्स केल्यानंतर काय होणार, दोघे मिक्स केले बिकरमध्ये मिक्स केल्यानंतर बघा, ह्या झिंक हा सल्फेटसोबत ॲड झाला आणि कॉपर हा बाहेर निघाला.
बाहेर निघाला कशाच्या स्वरूपात, हीट, थोडीफार हीट पण निघेल आणि कॉपर पण निघेल. ठीक आहे, एवढं समजलं. आणि बाहेर निघणारा कंपाऊंड कसा असेल, लो, त्याचं काहीतरी लो ॲटॉमिक वेट किंवा काहीतरी लो असेल म्हणून तो बाहेर निघाला. ह्या दोघांचं समवॉट सेम असेल म्हणून हे सोबत राहिले. एवढं लक्षात ठेवायचं, जास्त काही विचारणार नाही आपण. एवढं फक्त एवढी रिॲक्शन लक्षात ठेवायची. रिॲक्टंट म्हणजे काय, प्रोडक्ट म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं. एवढी रिॲक्शन लक्षात ठेवायची. सिम्पल आहे, जसं आहे तसंच लक्षात ठेवायचं. बघा, हे एवढं लक्षात ठेवावं लागेल, कॉपर सल्फेट प्लस झिंक हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि बस इझिली झिंक कोणासोबत रिॲक्ट होणार, सल्फेटसोबत. आणि बाहेर कोण निघणार, ऑब्व्हियसली कॉपर. आणि हीटच्या स्वरूपात थोडं बाहेर निघणार. ठीक आहे, मी म्हटलं तुम्हाला कॉपर कसं आहे, सॉलिड. सॉलिड लिहायचं, येस म्हणजे सॉलिड. ॲक्विस म्हणजे आपण वॉटरमध्ये टाकलं, हे पण वॉटरमध्ये आहे. हे सॉलिडच्या स्वरूपात वरती, हे सॉलिडच्या स्वरूपात वरती म्हणजे कसं तुम्हाला माहिती आहे, जसं वरती आपण पावडर टाकल्यानंतर आपण डिझॉल्व करू. डिझॉल्व केल्यानंतर वरती काय निघणार, असं पावडरी फॉर्म असतात कुठे कुठे. ठीक आहे, तर तसंच हे आपल्याला जेव्हा आपण डिझॉल्व करू त्याच्यानंतर हे दोघे डिझॉल्व होणार, पण हा कसा वरतीच राहील. म्हणून आपण याला म्हटलं बाहेरच्या स्वरूपात निघाला आणि हीट पण थोडीफार त्याच्यामधून निर्माण होणार. एवढं समजलं. चला समोर जाऊ आपण. येस का बरं लिहिलं, एक्यू का लिहिलं हे बघू आपण. सॉलिड, जर आता एखादा कंपाऊंड जर सॉलिड असेल तर येस लिहू आपण तिथे. लिक्विड असेल तर या लिहिलं. आता लिक्विड याच्यामध्ये कोणीच नाही आहे, गॅसेस पण कोणीच नाही आहे. ठीक आहे, आणि ॲक्वियस म्हणजे काय, वॉटरमध्ये डिझॉल्व केलं. हे आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलेलं आहे सर्व. CuSO4 हा वॉटरमध्ये डिझॉल्व केला आहे, हे पण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं आहे. आणि बाहेर काय निघालं बघा, एक मिनटं मी तुम्हाला काढून दाखवते. हे काय बेकर, आणि बेकरमध्ये आपण काय टाकलं, CuSO4 प्लस झिंक. ठीक आहे, याच्यामध्ये टाकलं, मिक्सअप केलं. मिक्सअप केल्यानंतर आपल्याला काय लिहिलं, वरती थोडीफार लेअर दिसणार. हे लेअर कशाची असणार, Cuची असणार. आणि हे याची रिॲक्शन कशी होणार, हे दोन्ही मिक्स केल्यानंतर याची रिॲक्शन कशी फॉर्म होणार, Zn सोबत राहणार आणि SO4 याच्यामध्ये मिक्सअप होणार. आणि वरची लेअर काय होणार, Cuची. म्हणून आपण हे अशी लिहिली, ZnSO4. म्हणून आपण हे असं लिहिलं, ZnSO4 आणि Cu हे बाहेर निघालं बा. हीटच्या स्वरूपात थोडीफार हीट पण निघेल त्याच्यामध्ये. एवढं समजलं. चलो समोरचं. त्याच्यानंतर आता बॅलेन्सिंग केमिकल रिॲक्शन. आता बॅलेन्सिंग कसं करायचं पहा. ठीक आहे, आता बॅलेन्सिंग करणं शिकायचं आपल्याला, की बा आपल्याला एखादी केमिकल रिॲक्शन असली त्याला बॅलेन्स कसं करायचं. NaCl म्हणजे सॉल्ट, हे माहीतच असेल, आपण जे घरी खातो सॉल्ट ती NaCl. ठीक आहे, आत्ता याच्यासोबत एक आपल्याला एक नवीन कन्सेप्ट पण लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे बॅलेन्सिंग केमिकल इक्वेशन. बॅलेन्स करायचं. बॅलेन्स कशाला म्हणतो आपण, वेइंग मशीन बघितली, वेइंग मशीनवर आपण किंवा एखादं तराजू बघितलं, तराजूला आपण दोन्ही साईडने इक्वल म्हणून काय म्हणतो आपण, इक्वल देतो. जसं असं भाजीपाला घ्यायला जातो, भाजीपाला घेताना त्याच्याजवळ तराजू राहतो. आता तर वेइंग मशीनच झालेली आहे, पण आधी तराजू यायचे, की दोन्ही साईडने आपण जेव्हा इक्वल झालं तेव्हा म्हणतो की हां ठीक आहे, व्यवस्थित दिलं याने. तसंच आपलं केमिकल रिॲक्शन पण तसंच बघा, Na प्लस Cl प्लस काय झालं फॉर्म, NaCl. Na काय म्हणतो बघा. आता बॅलेन्सिंग रिॲक्शन बघायचे, बॅलेन्स कसं करायचं बा. बॅलेन्स कसं आहे, तर बॅलेन्स कसं बघा, Na किती आहे इथे 1, Cl किती आहे 1, याच्यामध्ये किती काय 1. हे काय झाली, बॅलेन्स रिॲक्शन झाली. म्हणजे नंबर ऑफ रिॲक्टंट किती आहे आणि नंबर ऑफ प्रोडक्ट किती आहे, हे कसे आहे, सारख्या अमाऊंटमध्ये आहे. म्हणून आपण काय लिहिलो, इज इक्वल टू लिहू. जसं तराजू कसं आहे, इज इक्वल टू याच्यामध्ये येणार, म्हणजे सारख्या रेंजमध्ये येणार. म्हणजे त्याला काय लिहू, इज इक्वल टू म्हणजे Na पण सारखे आहे, Cl पण सारखे, म्हणजे इक्वल अमाऊंटमध्ये दोन्ही कंपाऊंड आहे, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. म्हणून आपण त्याला काय लिहिलं, बॅलेन्स रिॲक्शन आहे पहा. आता त्याच्या सपोजमध्ये एक रिॲक्शन बघू, अनबॅलेन्सवाली. बघा 3 Na घेतलं प्लस 5 Cl घेतलं आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळालं, 8 NaCl. हे बॅलेन्स आहे का रिॲक्शन, नाही. बघा प्रोडक्ट रिॲक्टंटमध्ये 3 आहे. ठीक आहे, Na किती आहे 3 आणि प्रोडक्टमध्ये किती भेटले आपल्याला, Na 8 आहे का, बॅलेन्स आहे का रिॲक्शन, नाही. म्हणून आपण याला काय दिलं, रिॲक्टंट अनबॅलेन्स. ठीक आहे, अनबॅलेन्स असं टाकायचं. आणि प्रोडक्ट म्हणजे अनबॅलेन्स केमिकल रिॲक्शन. जर आपल्याला एक्झाममध्ये जर विचारलं तर बॅलेन्सिंग केमिकल रिॲक्शन लिहायची, ह्या असा फॉर्म्युला लिहायचा. आणि रिॲक्टंट इज इक्वल टू प्रोडक्ट का बरं दाखवलं आपण, कारण इक्वल अमाऊंटमध्ये आहे म्हणून आपण इक्वल दाखवलं. अनइक्वल असलं तर असं टाकायचं आणि एक्सप्लेनेशन लिहायचं. समजलं, बॅलेन्सिंग अ केमिकल रिॲक्शन समजलं एवढं.
ठीक आहे. चला नेक्स्ट पॉईंट इज स्टेप फॉर बॅलन्सिंग रिॲक्शन. आता स्टेप बघायच्या कसं स्टेप बाय स्टेप कसं फॉर्म होते बॅलन्सिंग रिॲक्शनचं. बघा आता आपण एक रिॲक्शन घेऊ. हे बघा रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड प्लस H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, आणि याचं केमिकल रिॲक्शन कसं म्हणजे ही पूर्ण केमिकल रिॲक्शन कशी फॉर्म होणार, प्रोडक्टमध्ये कसं कन्वर्ट होणार, सोडियम सल्फेट प्लस H2O. जसं मी तुम्हाला लास्टमध्ये सांगितलं, जशी आधीची आपण रिॲक्शन केली, एक बीकर घेतला, बीकरमध्ये आपण काही टाकलं, ठीक आहे. टाकल्यानंतर कशी रिॲक्शन झाली, पावडरी फॉर्म म्हणजे कॉपर वरती आलं होतं आणि हीटच्या स्वरूपात थोडी हीट बाहेर निघाली, म्हणून आपण कॉपर बाहेर टाकला होता आणि हीट पण बाहेर टाकली होती. सेम असंच याच्यामध्ये पण NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हे आपण एका बीकरमध्ये टाकलं, प्लस H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड हे दोन्ही एका बीकरमध्ये टाकलं. बीकरमध्ये टाकल्यानंतर मिक्स होणार ऑब्वियसली. मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय मिळालं, सोडियम सल्फेट. बघा Na आणि इथे याच्यासोबत हे दोघं जण रिॲक्ट झाले आणि H2O बाहेर निघाला. राहिलेले काय होते, मग राहिले काय, हे OH आणि काय राहिलं हे H2, ठीक आहे. तर मग काय झालं, H2O बाहेर निघाला. आता बघा आता बॅलन्स आहे की नाही आहे, तर सगळ्यात अगोदर आधी बघायचं की जे कोणती रिॲक्शन आपण बघत आहोत ते बॅलन्स आहे की नाही आहे. तर आता चला बघू आपण बॅलन्स आहे का. तर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट, चेक ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोडक्ट. आता बघू, चला एक एक लिहायचं. Na किती आहे बा, दोन्ही साईडनी Na आहे, तर Na रिॲक्टंटच्या साईडनी एकच आहे, प्रोडक्टच्या साईडनी किती आहे म्हणते 2, ठीक आहे. बॅलन्स आहे का रिॲक्शन, नाही, अनबॅलन्स आहे. ओ बघा किती आहे याच्यामध्ये, हे बघ 4 आणि हे किती 5, ठीक आहे 5. इकडल्या साईडनी पण 5च आहे म्हणते, 1 4 आणि 1 5, ठीक आहे. आता H बघा, H काउंट करा किती आहे, तर H हे किती आहे 2 आणि हा 3. हा कोणता रिॲक्टंटच्या साईडनी 3 झाला आणि हा प्रोडक्टच्या साईडनी किती येणार मग बघा, इथे 2च आहे बघ, याच्यामध्ये बॅलन्स नाही होत रिॲक्शन. बघा याच्यामध्ये 2च आहे. यस बघा किती आहे, तर यस ठीक आहे 1च आहे आणि इकडे पण 1च आहे. हे कोणती रिॲक्शन आहे, अनबॅलन्स आहे. आता आपल्याला बॅलन्स करायचे प्रोसेस, ठीक आहे. पूर्ण रिॲक्शन आपण याला बॅलन्स करू. बघा हे रिॲक्शन आहे आपली. बघा सगळ्यात अगोदर काय करायचं, याला मल्टिप्लाय 2 करून द्यायचं, ठीक आहे. हे जे आपण म्हटलं Na इंटू 2 करून टाकायचं सरळ सरळ, म्हणजे समोर 2 लिहायचं, 2 NaOH म्हणजे सगळ्याला 2नी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय होणार 2 Na. झाली बॅलन्स आपली. 2 Na इकडे पण आले, 2 Na इकडे पण आले, झाली बॅलन्स. इक्वल झालं. बघा ओ बघा आता ओ ऑक्सिजन ऑक्सिजन. आता 2 ऑब्वियसली 2 इथे केल्यानंतर आता 4 बघा 2, बघा इथे किती आहे 2, हे किती 4, इथे 2 आपण 2 मल्टिप्लाय केले 4 आणि 2 6, ठीक आहे. आलं लक्षात, हे 6. तुम्ही हा चार्ट बघून घ्या, तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे. आणि H किती आहे, Hनी आपण ऑब्वियसली इकडे 2नी मल्टिप्लाय केल्यानंतर NaOH ह्या दोन्ही याला मल्टिप्लाय होणार, ठीक आहे 2नी. आता H आहे ऑब्वियसली 2 H असेल इथे, ठीक आहे. आणि इथे 2 2 2 किती झाले 4, तिकडे पण 4, ठीक आहे. आपण इकडे 2, इथे पण 2 मल्टिप्लाय करून द्यायचे, 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 4 भेटले. येस एवढंच ठेवायचं. हे काय झाली बॅलन्सिंग रिॲक्शन. ह्या रिॲक्शनला आपल्याला हे अनबॅलन्स होतं, पहिले काउंट करून घ्यायचं बॅलन्स आहे का. तर जर बॅलन्स नसलं तर त्याला आपण अनबॅलन्स जर असलं तर बॅलन्स करायचं. तर अशा स्वरूपात करायचं त्याला. 2 आता 2 मल्टिप्लाय केल्यानंतर जसं आपण मॅथमध्ये करतो सेम तसंच करायचं, ठीक आहे. तुम्हाला जास्त काही येणार नाही, फक्त तुम्हाला एखादी रिॲक्शन बॅलन्स करायला विचारू शकते किंवा एक्झाम्पल विचारू शकते. बॅलन्सिंग रिॲक्शनचं एखादं शॉर्ट नोट येऊ शकते, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही आहे, ठीक आहे. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास तर. ठीक आहे, थांब असं पकडते मी. ठीक आहे, चलायचं समोर. ओके, आता टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. मग आता केमिकल रिॲक्शनमध्ये किती टाइप्स राहतात बघा. आता वेगवेगळे टाइप्स सांगितले, टाइप्स लक्षात ठेवायचे आणि थोडंफार एक्झाम्पल किंवा असं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट, ठीक आहे. पहिली रिॲक्शन कोणती आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे एक प्रोडक्ट आपण एक काय घेतलं, रिॲक्टंट घेतला, 2 वेगवेगळे रिॲक्टंट घेतले आणि प्रोडक्टला कंबाईन केलं, काय झालं कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये लिहिलेल्या शब्दामध्येच आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरं काय डिकॉम्बिनेशन रिॲक्शन. मग हे काय आहे,
जे कंबाईन झालेलं आहे त्याला सेपरेट करायचं म्हणजे डिकॉम्बिनेशन रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट म्हणजे इकडला कंपाऊंड इकडे करायचं, इकडला डिस्प्लेसमेंट आपण म्हणतो ना, इथून आपण तिकडल्या साईडने जाणे, तिकडून इकडे साईडने जाणे, सेम डिस्प्लेसमेंटमध्ये करायचं. डबल डिस्प्लेसमेंट, 2 कंपाऊंड घेतली इथे, याच्या जागेवर आणखी एक कंपाऊंड घेतला आहे, याच्यामध्ये सेम येणार तसंच. ठीक आहे, एवढं समजलं. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे 2 कंपाऊंड आपण वेगवेगळे घेतल्यानंतर त्याला सेपरेट ॲडिशनल करू म्हणजे सोबत लिहू. आणि डिकम्पोजिशन म्हणजे 2 सोबत असलेले आपण सेपरेट करू. डिस्प्लेसमेंट म्हणजे जे रिॲक्टंट घेतलं त्याला आपण डिस्प्लेस करू आणि रिॲक्टंटमध्ये ते तसं दिसतच आहे तुम्हाला. आणि डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण डबल थोडंसं रिॲक्टंट वगैरे त्याच्यामध्ये घेऊ आणि प्रोडक्ट आपल्याला पण डबल फॉर्म मिळणार. त्याच्यानंतर एंडोथर्मिक प्रोसेस. तुम्हाला याच्यामध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये थोडेफार टाईप्स वगैरे विचारणार 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी काय आहे तर कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ही पूर्ण हेच करून घ्यायचं. थोडेफार शॉर्ट नोटमध्ये असं लिहिलं तरी चालेल, मोर दॅन सफिशियंट. आता बघू आपण एंडोथर्मिक प्रोसेस. हे विचारू शकते, हे पाठ करायचं. आणि जी काही रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे ही तुम्ही पाठ करून टाकायची. ठीक आहे, आणि हे एखादं एक्झाम्पल पण दिलं तरी चालेल एक समजण्यासाठी. बघा एंडोथर्मिक प्रोसेस. बघा आता एकदम इझी वेमध्ये सांगते. एंडोथर्मिक, एंडो म्हणजे काय, आतमध्ये. ठीक आहे, आतमध्ये किंवा देणे त्याला एंडोथर्मिक प्रोसेस, एवढं लक्षात ठेवायचं. एंडो म्हणजे आपण काहीतरी देत आहे त्याला, देणे. एंडो म्हणजे काहीतरी आपण देत आहोत. तर याच्यामध्ये काय म्हणतं, हीट देणे. ठीक आहे, एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये आपण हीट देतो म्हणते. आता बघा आईसला आपण रूम टेम्परेचरवर ठेवलं म्हणजे आपण त्याला ऑब्वियसली बघा तसं नाही घेऊ आपण एक्झाम्पल. एक क्यूब घेतल्यानंतर आपण काय करू, खालून हीट देऊ त्याला. ठीक आहे, हीट दिल्यानंतर काय होणार, हीट दिल्यानंतर पूर्ण जे काही आईस आहे त्याचं कन्व्हर्शन होणार लिक्विडमध्ये. तर ती कोणती रिॲक्शन झाली, एंडोथर्मिक म्हणजे काय की त्याला आपण हीट देऊ, ती कोणती रिॲक्शन झाली, एंडोथर्मिक रिॲक्शन. समजलं, एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे हीट देऊ त्याला. सरळ एवढं लक्षात ठेवायचं. आणि पेपरमध्ये विचारू शकते, कारण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन ह्या इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ठीक आहे, समजलं. एंडोथर्मिक म्हणजे एंडो म्हणजे आपण आतमध्ये त्याला हीट देऊ, कोणताही कंपाऊंड आहे त्याला हीट देऊ. बघा आता एक्झोथर्मिक बघू. आता एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, बघा एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, त्याच्यामधून हीट बाहेर निघणार. आता बघा आपण एक्झो म्हणजे एक्झिट लक्षात राहते, एक्झो म्हणजे एक्झिट लक्षात ठेवायचं. एक्झिट आणि एक्झिटमध्ये पण EX राहतो आणि एक्झोमध्ये पण EX, एवढं लक्षात ठेवायचं की बाहेर फेकत आहे काहीतरी. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे बघा बाहेर हीट दाखवत आहे, बघा हीट बाहेर फेकताना दाखवत आहे. बघा आपण हिवाळ्यामध्ये काय करतो की बा असं काळ्या वगैरे पेटवल्यानंतर आपल्याला आपण बसतो त्याच्या अशी शेगोटी करून बसतो, तर आपल्याला हीट लागतं ना थोडी, ती बाहेर हीट जनरेट करतो ना शेगोटी. सेम त्याचंच एक्झाम्पल आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल लिहू शकता पण समजण्यासाठी मोर दॅन सफिशियंट. एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, आतमधून त्याला हीट देऊ, आणि एक्झोथर्मिक काय, तो बाहेर हीट फेकणार कंपाऊंड. एवढं समजलं, चलायचं समोर. त्याच्यानंतर 2 एकदम महत्त्वाचे टॉपिक म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन, हे पाठांतरच करायचं. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिजनला गेन करणे म्हणजे ऑक्सिडेशन, एवढं लक्षात ठेवायचं. बघा गेन केलं 2Mg + O2 काय केला, कंबाईन झाला ना याच्यासोबत, म्हणजे काय, गेन ऑफ ऑक्सिजन. लॉस ऑफ हायड्रोजन म्हणजे त्याच्या अल्टरनेटिव्ह लक्षात ठेवायचं. अपोजमध्ये लॉस म्हणजे रिमूव्ह करणे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि लॉस ऑफ हायड्रोजन. ऑक्सिडेशन म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं. कोणी विचारलं व्हॉट इज ऑक्सिडेशन, तर गेन ऑफ ऑक्सिजन सगळ्यात अगोदर लक्षात आलं पाहिजे. एवढं समजलं. ऑक्सिडेशन हेच सेम टू सेम लिहिलं तरी चालेल पेपरमध्ये. आणि रिडक्शन म्हणजे लॉस ऑफ ऑक्सिजन ऑब्वियसली, आणि त्याच्याच अपोजमध्ये काय, गेन ऑफ हायड्रोजन. याच्यामध्ये काय होतं, लॉस ऑफ हायड्रोजन. गेन ऑफ ऑक्सिजन आणि लॉस ऑफ हायड्रोजन, याच्यामध्ये काय, लॉस ऑफ ऑक्सिजन आणि गेन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये रिडक्शनमध्ये काय होणार, गेन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन जर लक्षात आलं व्यवस्थित, म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन, लॉस ऑफ हायड्रोजन. आणि दुसरं कोणतं हे रिडक्शन म्हणजे लॉस ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ हायड्रोजन. याच्या अपोजमध्ये आहे पूर्ण दोन्ही पण.
एवढं हे व्यवस्थित करायचं पूर्ण, ठीक आहे. आणि ही रिॲक्शन लिहायची. त्याच्यानंतर येतो रेडॉक्स रिॲक्शन. बघा त्याच्यानंतर काय येतो, रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, सरळ सिंपल लक्षात ठेवायचं. रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन इज इक्वल टू रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन पण होणार आणि रिडक्शन पण होणार, त्याला काय म्हणू आपण, रिडॉक्स रिॲक्शन. त्याची एक्झाम्पल आहे आपलं कोरेजन. बघितलं तुम्ही, म्हणजे गंज लागणे एखाद्या आपण जर आयरन जर असेल, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो ना गंज लागलं बा, त्याला रस्ट फॉर्म झाली त्याच्यावर, ते म्हणजे काय, रेडॉक्स रिॲक्शन. आणि रॅसिडिटी तुम्ही, हा नवीन शब्द असेल तुमच्यासाठी, पण त्याचा एक सिंपल मिनिंग तुम्हाला मी समजून सांगते की रॅसिडिटी म्हणजे काय. तर तुम्ही ऑइल बघितलं, ऑइल, की आपण सपोज आता समोसे वगैरे खायला गेलो तर, किंवा घरी पण असं मॅक्झिमम वेळा होते की आपण समोसे वगैरे तेलामधून तळल्या जाते, तळल्यानंतर तेच तेल पुन्हा वापरल्या जाते, ठीक आहे. जेव्हा आपण फ्रेश तेलमधले खाल्लेले समोसे काही वेगळे लागतात आणि त्याच तेलामधून खाल्लेले समोसे काही वेगळे लागतात. तर हे का बरं, तर हे का म्हणते रॅसिडिटी, की ते फॅट किंवा ऑइलमध्ये मॅक्झिमम प्रमाणात फॅट असतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि त्या ऑइलचं काय स्मेल येतो, थोडासा स्मेल येतो ना, असं कसं तरी असं थोडासा स्मेल येतो, काहीतरी वेगळं, त्याचं टेक्स्चर पण चेंज होतात म्हणते आणि अपीअरन्स पण चेंज होते म्हणते, त्यालाच म्हणतो रॅसिडिटी. फक्त लक्षात ठेवायचं की बा हे कशामुळे होत आहे. आपण म्हणतो ना की बा हे कशामुळे होत असेल, कशामध्ये का बरं वास येत असेल, तर त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन होत आहे. आणि केमिकल रिॲक्शन होत असल्यामुळे तो आपल्याला स्मेल येतो, ते आपल्या बॉडीसाठी डेंजरस पण असू शकते. म्हणून त्यांनी रॅसिडिटीचा आणि करोजनचं एक्झाम्पल कशासाठी दिलं, रेडॉक्स रिॲक्शनमध्ये. हे तुम्हाला विचारू शकतात, 2-2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आणि पूर्ण चॅप्टर समजून सांगितला, लिहा आणि व्यवस्थित समजून घ्या. आणि काही जर प्रॉब्लेम असेल तर विचारा, ठीक आहे. समजलं पूर्ण केमिकल रिॲक्शन आणि फिजिकल रिॲक्शन, पूर्ण सिंपल आहे. केमिकल रिॲक्शन काय आहे ते लक्षात ठेवायचं, फिजिकल रिॲक्शनमध्ये काय आहे लक्षात ठेवायचं. नंतर केमिकल, पूर्ण काही आपलं चॅप्टर कशावर डिपेंड आहे, केमिकल रिॲक्शन. तर केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, त्याचे टाईप्स किती आहे, बॅलन्सिंग कसं करायचं, बॅलन्सिंग झाल्यानंतर मग काय करायचं त्याला, किंवा लिहायचं कसं, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, बॅलन्सिंग आणि इक्विलिब्रियम. ते बॅलन्सिंग जी रिॲक्शन आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण त्याच्यावरच पुन्हा क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला. त्याच्यानंतर काय, ऑक्सिडेशन. आणि त्याच्यानंतर आपण केमिकलचे टाईप्स बघितले. टाईप्स तर ते माहितीच आहे, कंपोजिशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, ते काही टाईप्स आहे ते 1-1 मार्क्ससाठी विचारू शकतात. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक, ठीक आहे, ते पण लक्षात ठेवायचं, त्याचं एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि दुसरं कोणतं, रेडॉक्स. त्याच्यानंतर रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन. त्याच्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे रिॲक्टंट प्लस प्रोडक्ट, ठीक आहे. एवढं झाल्यानंतर करोजन आणि रॅसिडिटी, हे कशाचे एक्झाम्पल आहे, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे दोन्ही आले, त्याच्यामध्ये रिडक्शन पण होत असेल आणि ऑक्सिडेशन पण होत असेल, म्हणून त्यांनी रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे करोजन आणि रॅसिडिटी, हे 2 एक्झाम्पल सांगितले, ठीक आहे. एवढं समजलं, ठीक आहे, समजून घ्या. आणि काही जर प्रॉब्लेम असेल तर विचारा. चलो ठीक आहे, चलो बाय, टेक केअर.